हितेश केनी या रेग्युलर फॉर्मॅट मधील मॅन ऑफ द मॅच त्यांचे पिताश्री यांच्याकडून 500 रुपये आणि गणेश केनी साहेबांकडून 500 रुपये असे एकूण 1000 रुपयाचं पारितोषिक मंडळाचे अध्यक्ष रुपेश म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते दिले जाते. त्यांनाच विनंती असेल रुपेश म्हात्रे साहेबांना की आपण ट्रॉफी देखील द्यायची आहे. सुधाकर माळी साहेबांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाते. त्यानंतर आणखीन कॅश प्राइज आहेत. विकी पाटील साठी 500 रुपये, उमेश पुंगासाठी 500 रुपये आणि जॉन्टी साठी 500 रुपये. विकी साठी 500 रुपये, जॉन्टी साठी 500 रुपये आणि उमेश पुंगासाठी 500 रुपये. विकी पाटील यांनी ते तिन्ही पारितोषिक स्वीकारायचे आहेत. गणेश केनी साहेबांकडून हे पारितोषिक जाहीर झाले होते. तर वळू आपण सामन्याकडे. सेकंड सेमीफायनल सामना संतोष स्पोर्ट्स विपक्ष भोई रेल्वे या दोन संघांमधील. सलवेजोडे मैदानामध्ये प्रेमनाथ माले आणि श्रीराम लिमिये. पंचांचा अधिकृत इशारा मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये दिनेश भांबरे सर, स्कोलेचे पंच संदीप पाटील सर. पहिलाच चेंडू आणि समोर केलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते लॉंग ऑन रिजन मध्ये. अगदी लॉलीपॉप झेल होता मात्र तो झेल तिथे ड्रॉप केला जातोय. जीवदान मिळतो फलंदाज प्रेमनाथ माली याला. आणि गणेश केनी जो गोलंदाज आहे तो खूपच निराश. एमपीएल स्पर्धेमधील गणेश केनीच्या नावे एक अनोखा विक्रम आहे. एका एमपीएल स्पर्धेमध्ये सेमीफायनल आणि फायनल मध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम या गोलंदाजाने केलेला आहे. तर तिसऱ्या पंचाची मागणी इथे मैदानी पंच करत आहेत. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप आलेला आहे आणि म्हणूनच तिसऱ्या पंचाची मागणी इथे या मैदानातील पंचाने केलेली आहे. तिसरे पंच आपण मैदानामध्ये जा. उमेश दलवी आणि आपलं स्वतःचं पारितोषिक मॅन ऑफ द मॅच योगेश दलवी यांनी आपलं पारितोषिक उमेश उर्फ पुंग्याला डेडिकेट केलेलं आहे. उमेश आपण या. जो झेल पुंग्याने पकडला होता प्रत्येकाचा आणि तिथेच मात्र तो सामन्याचा टर्निंग पॉइंट देखील टाळला होता. हे आपण पाहू शकता. पुंग्याने प्रतिस्पर्धी संघाची जणू काही पुंगीच वाजवलेली आहे. गणेश केनी बॉलिंग ट्रॅकवर शॉर्ट रन आपले सामनागर फलंदाज प्रेमनाथ माली. लॉर्ड फुटा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पुन्हा एकदा झेल आणि यावेळी देखील झेल ड्रॉप केला जातो. या कॅच विन द मॅच, पकडा कॅच जिंका मॅच हे कुठेतरी भोईर 11 संघाचे क्षेत्ररक्षक विसरलेले आहेत. भोईर 11 संघाच्या क्षेत्ररक्षकांनी खरं तर फेकलची आवश्यकता आहे. कारण 2 झेल आतापर्यंत प्रेमनाथ माले सोडलेले आहेत. प्रेमनाथ माले यांनी जर षटकांची हॅट्रिक पूर्ण केली तर रातोके खाते संकेश केनी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक प्रेमनाथ माले याला दिलं जाईल. 1500 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेलं आहे. चेंडू निघून जातोय बॅकवर्ड कलेक्टच्या वरून सीमा पार षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा चेंडू निघून जातो कॉर्नर रिजन मधून सीमा पार चौकार. 10 का दम दाखवताना प्रेमनाथ माली.
माली याच्या बॅटमधून षटकार. झाला या घरी घट घालायचा ठरला, धुन सारवण झाला या घरी घट घालायचा ठरला. नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या बायकोनं उपवास धरला, नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या बायकोनं उपवास धरला. नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या बायकोनं उपवास धरला, नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या बायकोनं उपवास धरला. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर संतोष स्पोर्ट्स संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. ती बिनबाद जिंदाबाद 20 धावा. चांगली सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट म्हणता येईल, स्वप्नवत सुरुवात संतोष स्पोर्ट्स या संघाची. मॅक्सिमाइज केलेल्या पॉवर प्लेला आपण पाहतोय प्रेमनाथ माली खास करून तुटून पडलाय गोलंदाजावर, आणि गणेश केने या गोलंदाजाला प्रेमनाथ माली यांनी दिवसात तारे दाखवलेले आहेत. सुरुवातीला 2 जीवदान मिळाले होते प्रेमनाथ माल्याला, आणि त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा त्यांनी उचलला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेल्या 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेला आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मोहित माली येतोय. मरता क्या न करता मोहित बंडू माली याच्या हातामध्ये शेवटी संघनायकाने चेंडू सोपवलेला आहे. मोहित माली याचा सामना करेल फलंदाज श्रीराम लिमये. इथे डाऊन द ग्राउंड फटका केला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, सुरेख झेल, आणि इथे मात्र पहिला फलंदाज फेल. श्रीराम याचं काम तमाम. ब्रेक थ्रू आपल्या संघाला दिलेला आहे. भोर 11 संघासाठी सफलता अर्जित केलेला आहे. न्यू बॅटर दीपेश माली, ज्याने या स्पर्धेमध्ये 3 षटकांची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे, आणि एकमेव असा फलंदाज आपण पाहतोय ज्याने अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. तोच फलंदाज सध्या फलंदाजासाठी सामना करेल मोहित माली याचा. लॉर्ड फील्डर चेंडूला फिरकवून दिलेला सीमा पार. दीपेश दबंगच्या बॅट मधून दबंग सिक्सर. स्पर्धेमध्ये सर्वात जास्त षटकार मला तर दीपेश मालीच्या बॅट मधूनच पाहायला मिळाले आहेत. सिद्दीक बाबे सर सध्या उल्लेख करत आहेत, टेनिस क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला 3 फलंदाज लांब षटकार ठोकण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये बबलू पाटील याचं नाव देखील घेतलं जात आहे, श्रेयस कदम आणि दीपेश माली. आणि तसं भिवंडी तालुका क्रिकेटचा जर इतिहास पाहायचा झाला तर भिवंडी तालुका क्रिकेटमध्ये सर्वात लांब पल्ल्याचा षटकार देखील दीपेश माली याच्या नावे आहे. 2016 या वर्षी बालाजी चषक चॅलेंजर ग्राउंडवर झाला होता. त्यावेळी सूरज जोशी पिंपळकरच्या गोलंदाजाविरुद्ध 6व्या चेंडूवर दीपेश माली याने लांब पल्ल्याचा षटकार ठोकला होता. 1 मार्च ही तारीख होती, 1 मार्च 2026 1 मार्च या दिवशी त्यांनी हा कारनामा केला होता, सर्वात लांब पल्ल्याचा षटकार. इथे मात्र कमबॅक करताना चांगल्या चेंडूच्या हाताने आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. वापसी करताना गोलंदाज संघाची धाव संख्या 27-27. आपण सेकंड सेमीफायनल पाहतोय संतोष स्पोर्ट्स विपक्ष भोईर 11 या 2 संघामध्ये. चारधाम संघाने या फायनल मध्ये धडक मारलेली आहे. सेमीफायनल मध्ये धडक मारणारा पहिला संघ चारधामच ठरला होता, आणि या फायनल मध्ये धडक मारणारा संघ देखील चारधाम संघ ठरलेला आहे. डिफेंडिंग चॅम्पियन आहे. गत वर्षी या चषकावर नाव या संघाने कोरलं होतं, हे देखील विसरून चालणार नाही. मोहित माली बॉलिंग ट्रॅकवर, राटा मोर द स्टंप. इथे चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये.
एक धाव फलंदाज पूर्ण करतात, सिंगल पेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वाढून होते तर धाव फलकावर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ही धाव अक्षरशः चोरलेली आहे. 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत. जिथे 1 धाव तिथे 2 धावा. विठ्ठल सीताराम माली साहेबांचे ते आगमन झालेले आहे. त्यांचं देखील MPL मानकुली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम सुस्वागतम साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे मानकुली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये. मोहित माली यांनी या वापसी चांगली केलेली आहे, कारण आपण बघितलं पहिल्या चेंडू विकेट, त्यानंतर षटकार खर्च केला होता आणि त्यानंतर मात्र नंतरचे 2 चेंडू अतिशय चांगल्या रीतीने हाताळलेले आहेत. संतोष स्पोर्ट्स संघाची दिलवर धडकन ही जोडी मैदानामध्ये आहे असं म्हटलं तर वागणं ठरणार. प्रेमनाथ माली आणि दीपेश माली. इथे मात्र चेंडूला उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली, अखेर विकेटचं पतन प्रेमनाथ माली याची केली संपुष्टात येते. सफलता अर्जित केलेल्या आहेत. चांगले षटक आहे की षटकाचा अपवाद वगळला तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांनी हाताळलेली आहे. दीपेश माली ज्युनियर, दीपेश माली सिनियर आणि दीपेश माली ज्युनियर ही संतोष स्पोर्ट्स संघाकडून जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय संतोष स्पोर्ट्स विपक्ष भोईर 11 या 2 संघामध्ये MPL मानकुली प्रीमियर लीग स्पर्धेमधील हा दुसरा उपांत्य फेरीचा सामना. मोहित माली बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल फलंदाज दीपेश माली ज्युनियर. येथे या चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका आहे, सेफ लँडिंग होते. टप्प्यांवर जोपर्यंत मिड रिजन मध्ये चेंडू अडवला जाते. 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. संतोष स्पोर्ट्स संघाची धाव संख्या 2 ने वाढून होते धाव फलकावर 31 धाव. 31 लॉस फॉर द 2 विकेट, 2 ओपनर बॅक टू पॅव्हिलियन. दोन्ही सलामीचे फलंदाज बाजून पॅव्हिलियनमध्ये परतलेले आहेत. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकांची समाप्ती देखील झालेली आहे. या स्पर्धेमधील हायलाइट्स आतापर्यंत पाहायचं झालं तर पहिला चौकार सदाशिवच्या बॅटमधून पहिला षटकार ठोकणारा फलंदाज प्रमोद भोईर होता. पहिली विकेट यशपाल माली याच्या नावे, पहिली सिक्सर हॅट्रिक दीपेश मालीच्या नावे आहे. पहिलं निर्धार षटक मेडनवर हाताळण्याचा विक्रम राज माली याने केला होता. पहिली विकेट हॅट्रिक ऋषी भोईर याच्या नावे आणि पहिलं अर्धशतक दीपेश माली याने झळकावलेलं आहे. अजूनही या इनिंग मधील 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. आणि या मैदानामध्ये आपण पाहतो दीपेश माली सिनियर, दीपेश माली ज्युनियर या जोडीने देखील संतोष स्पोर्ट्स संघासाठी संतोषजनक कामगिरी केलेली आहे. आपल्या संघाला या जोडीने निराश केलेले नाही. गोलंदाजी असो फलंदाजी असो अष्टपैलुत्व दोघांनी सिद्ध केलेलं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर सुद्धा संघ नाही का प्रभाकर भोईर येतोय, तर प्रभाकर भोईर याचा सामना करेल फलंदाज दीपेश माली, दबंग दीपू. प्रभाकर भोईर एक चतुर आणि चालक गोलंदाज आहे, मात्र समोर दीपेश माली आहे. एक चांगलं बॅटल प्रेक्षकांना पाहायला मिळेल. इथे फोर्स केलेला, हुक केलेला चेंडूला मिस टाइम फटका. उल्लेख केला की चतुर आणि चालक गोलंदाज आहे प्रभाकर भोईर आणि तीच चतुरता चालाकी पाहायला मिळतोय दीपेश मालीची विकेट स्वस्तात बाद होताना.
तो विकेट स्वतः संगणक प्रभाकर भोईर यांनी प्राप्त करून दिलेला आहे आणि दीपेश माली बाद झाल्यानंतर मी तर म्हणेन संतोष स्पोर्ट्स संघ आता 20 ते 25 धाव्याने पिछाडीवर असणार आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 31 धावा. स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते, विविधता. गोलंदाज प्रभाकर भोईर एक चतुर गोलंदाज आहे. धावसंख्या 31-31, धावसंख्या स्थिर आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. लॉफ्ट फील्डर चेंडूला टर्न केलेला आहे, गॅप मधून चेंडू निघून जाते सीमा पार. कॅल्क्युलेट, अगदी तोलून मापून मारलेला षटकार. प्रभाकर भोईर याची चतुर गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. दोन्ही दीपेश मालीचं काम त्यांनी या षटकामध्ये तमाम केलेलं आहे. 3 षटकाची समाप्ती अजूनही झालेली नाही. तिसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू. न्यू बॅटर संतोष स्पोर्ट्स संघाकडून खेळपट्टीवर जितू येतोय. धावसंख्या 38-38. केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. पॉइंट रिझनकडे या 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या, तरी या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 40 वर 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 40 धावा संतोष स्पोर्ट्स संघ आपण बघतोय. 4 फलंदाज बाद झालेले आहेत आणि 3 षटकांची समाप्ती आहे. मानकुली प्रीमियर लीग 20-25 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. सायंकाळच्या सत्राकडे आपण मार्गक्रमण करत आहोत. दुपारच्या सत्रानंतर आपण सेकंड सेमीफायनल पाहतो संतोष स्पोर्ट्स विपक्ष भोईर 11 या 2 संघामध्ये. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज 40+ रेग्युलर फॉर्मॅट साठी कॅश प्राइज असणार आहेत. कैलासवासी बालाराम विठ्ठल माले यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र श्री अविनाश बालाराम माले, माजी सरपंच मानकोले आणि त्यांचे बंधू श्री केतन बालाराम माले यांच्याकडून हे कॅश प्राइज असणार आहेत. 40+ आणि रेग्युलर फॉर्मॅटमधील फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर यांच्यासाठी पारितोषिक कॅश प्राइज दिला जाईल. शको प्रदर्श करून एअर फ्रेशनर मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. तर जयंत दामोदर माली जे उद्योजक आहेत, 3 स्टारचे प्रोप्रायटर आहेत, त्याने देखील आर्थिक सहकार्य 10,000 रुपयाचं केलेलं आहे. 5वा चेंडू आपण पाहतोय निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचे षटक संग्राम घेऊन आलेला आहे. संग्राम चव्हाण
यावेळी फाईन केलेल्या चेंडूला कुठलीही संधी नाही, चेंडू निघून जाईल डीप फाईन लेग रिजन मधून, सीमा पार चौकार. इथे मात्र चाबूक शॉट, चेंडू निघून जाईल सीमा पार. अगदी भाटाले गावामध्ये हा षटकार. षटकार पाहायला मिळतोय. टायमिंग प्रॉपर आणि चेंडूने केली होती हवाई सफर. धावसंख्या 6 ने वाढून होते धावफलकावर 50 अर्धशतक देखील पूर्ण झालेलं आहे संतोषपूर संघाचा. डिफेंडिंग चॅम्पियन चारधाम संघाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलेला आहे. सेमीफायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ आणि फायनल मध्ये पोहोचणारा देखील हा पहिला संघ ठरलेला आहे. संग्राम चव्हाण पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. सामना करेल फलंदाज सागर माली. सागर माली आणि आज काय खेळी खेळलेले आहे. वैयक्तिक 17 धावसंख्येवर फलंदाजी करतो. यावेळी मिस टाइम फटका आहे, झेल होण्यासारखी संभावना नाही. मानव रहित क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय तोपर्यंत वेळ होती फलंदाजांना 2 धाव पूर्ण करण्याची. संतोष स्पोर्ट संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ती 52 वर. एक सन्मानजनक स्कोर पर्यंत दीपेश माली बाद झाल्यानंतर संतोष स्पोर्ट संघ पोहोचताना पाहायला मिळतोय. संग्राम चव्हाण पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. सामना करेल फलंदाज सागर माली. इथे अतिशय सुरेख चेंडू, अगदी या पायांचा वेध घेणारा चेंडू होता. एक धाव तर पूर्ण केली जाते, दुसरी धावेसाठी प्रयत्न आणि या प्रयत्नात फलंदाज धावचेत. अंधेरे में दैया रे दैया, कैसे मुझे तड़पाया, कैसे मुझे तड़पाया. हाय डंक लगा, हाय रे जवानी. न्यू बॅटर आदित्य माली. फील्ड मध्ये थोडस परिवर्तन केलं जातं. प्रभाकर भोईर अलर्ट आपण पाहतोय. 2 हादरे दिले होते दीपेश माली ज्युनियर आणि दीपेश माली सिनियरच्या रूपाने. ज्यावेळी पंचांचा इशारा वाईट, कारण दिशा भरकटलेला चेंडू. धावसंख्येमध्ये सिंगल ने भर पडते. धावसंख्या पोहोचते 54 वर. सेकंड सेमीफायनलला दुसरा उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतो संतोष स्पोर्ट्स विरुद्ध भोईर 11 या 2 संघामध्ये.
शेवटचं षटक मार्गस्थ संग्राम शेवटचं षटक अतलतोय. इथे एक आरपीचे सहारा अगदी जमिनीलगत चेंडू टोललाय कव्हर रिझल्ट मध्ये, सॉरी मिड विकेट रिझल्ट मध्ये. तोपर्यंत एक सिंगल रन्स पूर्ण. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांची समाप्तीनंतर संतोष स्पोर्ट्स संघाने आपल्या धावपळीवर धावा जोडलेल्या त्या 5 गटांच्या मोबदल्यात 55-5 आकडा पाहायला मिळतोय. 55 वर 5 आणि 56 धावांचं लक्ष्य भोरी इलेव्हन या संघासमोर ठेवलेलं आहे. भोरी इलेव्हन संघ या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे करेल, काय घडेल आणि काय बिघडेल, किसके होती हार और किसका होती जय जयकार, बताने के लिए आ रहे वॉइस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे सर. तत्पूर्वी आपण एका स्वागताकडे बोलणार आहोत. मानकुलीकडचे ज्येष्ठ नागरिक विठ्ठल सीताराम माली साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे आपण करणार आहोत. शर्यत किनी नाना यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जात आहे, हे आपण पाहू शकता. एक आकर्षक सन्मान चिन्ह. हे सन्मान चिन्ह त्यांना नेहमीच मानकुली प्रीमियर लीग 20-25 ची आठवण देत राहील आणि त्यांच्या शोकेची देखील शोभा वाढवेल असे आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. या सन्मानानंतर वळू आपण सामन्याकडे. सामन्याला सुरुवात, सेकंड इनिंग सुरुवात. आवाज होईल का सिद्दीक बाबे सरांचा. धन्यवाद शुभा धुमाल. 56 का लक्ष्य रखा है भुईर 11 के सामने फाइनल में पहुंचने के लिए. चारधाम स्पोर्ट पहले ही महामुकाबले में पहुंच चुकी है और संतोष स्पोर्ट्स ने 55 रन बनाए अपने निर्धारित 4 ओवर में और भुईर 11 के सामने अब तक 56 का लक्ष्य रखा है. स्वागत है आप सभी का. दूसरा सेमीफाइनल मुकाबला है और आज आसमान बिल्कुल साफ सुथरा है. वैसे भी आज के दिन कोई फोरकास्ट नहीं पानी का, लेकिन कल है. छह महीने बारिश गिर रही है महाराष्ट्र में. 9 मई को स्टार्ट हुई थी. सामने जो गाड़ी खड़ी है मैजिक बॉक्स के नीचे, उसका आईना घुमा दे प्लीज. मैजिक बॉक्स के नीचे जो गाड़ी खड़ी है उसका आईना सीधा वीआईपी डैश पे आ रहा है. रिफ्लेक्ट. उमेश माली, आपकी गाड़ी का आईना घुमा दे प्लीज. धन्यवाद. भुईर 11 के दोनों ओपनर्स बीच मैदान पे आते हुए प्रभाकर भुईर पिछले मैच में 20 रन बनाए थे और गेंदबाजी के लिए यहाँ पर
मोर्चे पे लगाया जा रहा है संतोष स्पोर्ट्स की तरफ से। श्री कृष्ण माली है, जबकि प्रभाकर भोईर सामना कर रहे हैं। गेंदबाजी की कमान, पहली गेंद डालने के लिए श्री राम तैयार है। पहली गेंद प्रभाकर को खेल दिया है लॉन्ग ऑन के ऊपर, 6 रन, उछाल दिया गेंद को। पहली गेंद पर सिक्सर जड़ दिया है प्रभाकर भोईर ने, इरादे साफ कर दिए आर या पार। दूसरा सेमीफाइनल मुकाबला चल रहा है एमपीएल का। श्री राम सामना करेंगे प्रभाकर भोईर, सिक्सर से खाता खोला है। ऑफ स्टंप के बाहर प्रेशर में आ गए वाइट, 7 पे पहुंचा है स्कोर। दीपेश माली थोड़ा सा नाराज है। प्रभाकर को फिर ऑफ स्टंप के बाहर फिर वाइट, ये बचने का तरीका नहीं। दुनिया में बहुत सी गलियां हैं, पतली गली पकड़ के निकल जाओ। क्रिकेट में बच के नहीं, डट के मुकाबला करना होता है, क्योंकि जो डर गया वो मानो घर गया। हवा में गेंद है, फील्डर नीचे आ रहे हैं, क्या बेहतरीन कैच है प्रेमनाथ माली का। इनिंग मैचेस, प्रभाकर आउट, बड़ा झटका। थी, पहला झटका लगा यहां पर 8 रन, प्राइजलेस विकेट, प्रभाकर भोईर आउट। इसके बाद महामुकाबला बड़ी विकेट हासिल की है श्री राम ने। नए बैटर गणेश केनी आए हैं बल्लेबाजी को। फील्ड की जमावट पे एक नजर डालते हैं। शॉर्ट थर्मेन है, कवर पॉइंट है, लगभग पॉइंट पे खड़ा है, कवर है, मिड ऑफ स्टेटिश है, मिड ऑन है। सर्कल में एक खिलाड़ी स्क्वायर लेग अंपायर के बगल में और एक शॉर्ट फाइन लेग। समय ज्यादा लिया जा रहा है। श्री राम सामना करेंगे गणेश केनी। 8 रन 1 विकेट। बल्ला चला दिया था, लगभग वाइड ऑफ लिप थी। बल्लेबाजों ने डीआरएस लिया है वाइड के लिए। थर्ड अंपायर
It's a fair delivery. आठ रन, एक विकेट। राइट आर्म राउंड स्टंप्स गेंदबाजी कर रहे हैं, कौन बना रहे हैं श्री राम। कदमों का इस्तेमाल, निकल के मारा, हवा में है, गेंद मिड विकेट बाउंड्री की तरफ जा रही है, नहीं रोक पाएंगे, गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। आकिब पटेल भिवंडी ने इस मनकुली प्रीमियर लीग को ऑल द बेस्ट कहा है और साथ ही साथ दीपेश माली उनके फेवरेट खिलाड़ी हैं। इस मरतबा कदमों का इस्तेमाल, निकल के मारा मिड ऑफ पे, 1 रन। लंबा ओवर चल रहा है, रन बने हैं 13, लक्ष्य है 56 का। श्री कृष्ण सामना करने जा रहे हैं। इस मरतबा बैकफुट पे गए, फोर्स किया, पीछे खिलाड़ी है, रनिंग कैच था लेकिन छोड़ दिया वहां पर, और इस बीच 2 रन बना लिए बल्लेबाजों ने, तीसरे के लिए गए हैं। अब जाकर बैट्समैन रन आउट हुए हैं। यस, वो क्रीज में ही खड़े थे, आउट तो गणेश केनी है क्योंकि वो तो क्रीज में ही खड़े थे। देखना ऑनफील्ड अंपायर किसको आउट देते हैं, आउट ही नहीं, वाह ये अच्छा है। एक ओवर की समाप्ति, रन अच्छे बना लिए, पॉजिटिव रिप्लाई दिया है, 15 रन बने। ऑनफील्ड अंपायर बताइए कि पिछली गेंद पे क्या कुछ हुआ है, आउट है, नहीं, बॉल डेड हो गया था। यस, 15 रन में अच्छा फाइट बैक चल रहा है दोनों टीमों के बीच में। देखिए गेंद विकेट कीपर के जाने के बाद अगर रन नहीं ले रहा है स्ट्राइकर एंड का बैट्समैन तो डेड हो जाती है, गेंद डेड हो जाती है रूल के हिसाब से। बकौल अंपायर का कहना है कि गेंद विकेट कीपर के हाथ में थी।
फाइन लेग को डीप में भेजा गया है, सर्कल में एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी आए हैं। 21 रन। दीपेश माली पटकी हुई गेंद, हुक किया, फ्रंट फुट पे आकर ऊपर लगी है, फाइन लेग बाउंड्री की तरफ गई है, थ्रो पहुंच रहा है, तेज कदमों से भागते हुए 2 रन पूरे। इन 2 रन से भुईर 11 का स्कोर आगे बढ़ता हुआ 23 पे पहुंचा है, 1 विकेट गंवाने के बाद। 23 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। दीपेश माली अजीत भुईर के लिए अच्छी वापसी, अच्छी वापसी। वाइड यॉर्कर गेंद थी, बल्ले के नीचे से निकल गई विकेट कीपर के पास। अभी भी मैच बैलेंस में चल रहा है, 23 रन हुए। बहुत बढ़िया गेंद, अपील कोर्ट बिहाइंड की और आउट, बड़ी विकेट। अच्छी गेंद, बढ़िया ड्राइव, क्रीज में पीछे जाकर 1 रन बना, अच्छा थ्रो भी पहुंचा है। ओवर समाप्त होते हुए 2 ओवर की समाप्ति पे दूसरे सेमीफाइनल में 56 के लक्ष्य का पीछा करते हुए 26 रन बने भुईर 11 के, और बचे हुए 2 ओवर में 30 रन चाहिए। बारह गेंदे 30 रन।
देखिए समय में कॉपरेट करें। अगर आज ऊपर वाला मेहरबान है तो उसका फायदा उठाए। खेल की शुरुआत होती भी गेंदबाजी के लिए दीपेश जूनियर। देखिए दोनों टीमों से रिक्वेस्ट है कि समय में कॉपरेट करें प्लीज, और सिर्फ 5 मिनट के ब्रेक के बाद फाइनल शुरू होगा। दीपेश जूनियर गेंदबाजी के लिए आए। पहली गेंद पिकअप शॉट खेला है, पीछे खिलाड़ी है जज करते हुए। दूसरी कोशिश में बढ़िया कैच पकड़ा है और बैट्समैन मोहित माली आउट। अब बची भी 11 गेंदों में 30 रन की जरूरत है फाइनल में पहुंचने के लिए भुईर 11 को। इस मरतबा फिर उछाला है, फिर वही खिलाड़ी है। अब की बार मस्तक पे दस्तक, 6 रन। क्या मुकाबला चल रहा है। भुईर 11 ने भी हार नहीं मानी है। आर या पार, लड़ेंगे या मरेंगे। यहां से 24 रन और चाहिए 10 गेंदों पर। आते ही संग्राम चौहान ने संग्राम छेड़ दिया है। दीपेश जूनियर संग्राम चौहान के लिए इस मरतबा फिर हवा में खेला हुआ स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी है। अब की बार गलती नहीं, एक और विकेट। अभी तक तो ऑल इज वेल चल रहा है। चौबीस रनों की आवश्यकता है, बची भी 9 गेंदों पर। क्या ओवर चल रहा है दीपेश जूनियर का। विकेट, सिक्सर विकेट। नौ गेंदे 24 रन। क्रिकेट है, कहा नहीं जा सकता। अगले बैट्समैन वैभव भुईर आए।
दीपेश जूनियर। क्रीज छोड़ के खेलने की कोशिश, विकेट के ऊपर से गेंद निकल गई, डॉट। दीपेश जूनियर समय ले रहे हैं अपनी गेंदबाजी में। अच्छी गेंद, गुड लेन पे पड़ने के बाद हल्का सा कांटा बदला, डॉट गेंद। अब 7 गेंदें और 24 रन। हिट आउट और गेट आउट की पोजीशन आ गई है टीम बुइर 11 के सामने। इस मरतबा चमाट शॉट है गैप में। दोनों खिलाड़ियों की टक्कर भी बची लेकिन कैच पकड़ा गया। एक ओवर 24 रन। हिट आउट और गेट आउट की पोजीशन आ चुकी है बुइर 11 के बीच सामने। देखिए फाइनल 5 मिनट के अंतराल के बाद होगा लेकिन टॉस तुरंत ही होगा। इस मरतबा खड़े खड़े शॉट खेला है, शॉट में नहीं है दम। रन मिलेंगे कम, थोड़ा फम्बलिंग किया है 2 रन आते हुए। 5 गेंदे 22 रन। हालांकि पूरी इनिंग में 3 सिक्सर जरूर आए लेकिन सिक्सर लगने के बाद विकेट गिरे। सागर इस मरतबा फिर फोर्स किया है, फिर खिलाड़ी है, फिर विकेट गिरा है। एक और विकेट। यहां से अब 4 में 22 मुश्किल काम हो गया है बुइर 11 के लिए। इस मरतबा बैकफुट पे गए हैं, 1 रन बना है। मैच लगभग अगर कोई वाइड या नो बॉल ना करे तो फाइनल में पहुंचने की तैयारी में संतोष स्पोर्ट्स। दोनों कैप्टन को तुरंत आना है। टॉस होगा लेकिन 5 मिनट के बाद मैच शुरू होगा। बढ़िया बॉलर बैक ड्राइव, कैपिंग एंड ट्रैवल हो रही है डाउन द ग्राउंड। 4 रन लेकिन बत्ती बुझने के बाद तेल डाला जा रहा है। फाइनल के पहले 2 ओवर की कमेंट्री करेंगे कालीराम केनी, बाद की 2 ओवर की कमेंट्री करेंगे सुभाष धुमाल।
इस मरतबा खींच के मारा है, फिर एक विकेट गिरता हुआ। श्री राम ने तीसरा कैच पकड़ा है। हालांकि अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में ओडीआई में कैच का रिकॉर्ड जॉन्टी रोड्स के नाम है, जिन्होंने कारनामा 14 नवंबर 1993 को ब्रेबॉर्न स्टेडियम में किया था। Congratulations Dipesh Mali and all team, hard luck Boyd 11। फाइनल मुकाबले के टॉस के लिए दोनों टीमों के कैप्टन को आना है और कालीराम केने इस फाइनल मुकाबले का टॉस भी करेंगे, मैन ऑफ द मैच भी देंगे। और खेल की जब शुरुआत होंगी तो पहले 2 ओवर के लिए कालीराम केने रहेंगे और उसके बाद के 2